मध्यवर्ती कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेतील इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। त्याचप्रमाणे भाजप व शिवसेनेत कुठलेही फोडाफोडीचे राजकारण होणार नाही अशी माहिती खासदार संदीपान भुमरे यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। मंत्री यांच्या आदेशाने आज शिवसैनिकाला जे काही इच्छुक उमेदवार यांना फॉर्म वाटप हे आज मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुरू झाले। आपल्याला कल्पना आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि आता कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात आणि जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांचे आज फॉर्म भरून घेण्याची तयारी सुरू झाली। मला एक सांगायचं की आता माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्यात काय चर्चा झाली हे तेच सांगू शकतात। पण मी आपल्याला एक सांगतो की ज्या काही महानगरपालिका आहे ह्या सगळ्या महायुती म्हणून लढवल्या जातील असं मला वाद विकला का पक्षात? आमचा कुठला वाद नव्हता आणि वाद राहणार नाही। आमचा कुठलाही वाद पक्षात नव्हता। आज वाद नाही असं काही वेळापूर्वी असं काहीच लोक होते त्यावेळेस सुरू करण्यात आली, प्रोसेस सुरू करण्यात आली। त्यानंतर मग काही उदाहरण बोलले किंवा शिक्षक मॅडम जैन हे नंतर आले, असं काहीच नाही। उठून टाकलं होतं उरकाला हाईच काय उरकाला काय उरकाला ही प्रोसेस आहे 2 दिवस चालणार। त्याच्यामुळे असं काही नाही केलं की 5 मिनिटात एखादा कार्यक्रम तो उरकला तो संपला कार्यक्रम। ही प्रोसेस आहे ही 2 दिवस चालणार आहे। कारण तुम्ही गर्दी पाहिली असत, कारण याच्यात असं काहीच नाही की हे आला ते सुरू केलं असं काहीच नाही। हे काही एखादं उद्घाटन थोडंच नारळ फोडणं आणि कार्यक्रम संपला। आता हे 2 दिवस प्रोसेस आता अनेक दिवस प्रोसेस चालू राहणार। साधारणतः किती इच्छुक असतील असं तुमच्याकडे वाटतं? आता तुम्ही बघा आज फॉर्म वाटप म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानं आज फॉर्म वाटप सुरू आहे उमेदवारीचं। आपण बघितलं असं अजून सुरुवात व्हायची, अजून सुरुवात झाली नाही, सुरुवात व्हायची तर तुम्हाला म्हणतो हे पूर्ण पॅन्डल भरलेला आहे। फॉर्म भरल्यानंतर काय त्याचे मुलाखत काय काय त्याच्या मुलाखती होत्या, त्याच्या सगळ्या सोमवारी मुलाखतीमध्ये मुलाखती सोमवारी घेतल्या जातील आणि नंतर शेवट एकनाथ शिंदे साहेब जे निर्णय घेतील ते सगळ्याला मान्य राहील। एका उमेदवारीच्या अर्जासाठी 10 पेक्षा जास्त उमेदवार तयार आहेत। बंडखोरीचे संकट निर्माण होतं कारण ज्यांची नाराजी आहे त्यांना जागा मिळाली नाही, उमेदवारी मिळाली नाही तर मग कसं त्यांना आता इच्छुक सगळे असतात, सगळेच त्या पात्रतेचे असतात, पण तरी सुद्धा जागा प्रत्येक प्रभागात 4 जागा आहे आणि इच्छुक आता 25 जण राहणार आहे। पण त्यातले त्यात आता सगळ्यांना आपण न्याय देऊ शकत नाही। 4च उमेदवाराला आपण बी फॉर्म देणार आणि बाकी त्याला कुठेतरी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू, समजून सांगण्याचा प्रयत्न करू आणि मला वाटतं हे सगळेजण ऐकतील, याच्यात कुठेही बंडखोरी होणार। बरेच जण अशा आहेत झालं किंवा काही तुमच्या नगरसेविका ज्या आहेत त्या भाजपमध्ये गेल्या, जसं आता पुन्हा फोडाफोडीचं राजकारण भाजप आणि शिवसेनेत होऊ शकतं। भाजपमध्ये आणि शिवसेनेत कुठेही फोडाफोडीचं राजकारण होणार नाही। एखाद्या अर्धी एवढ्या मोठ्या येतात, एखाद्या अर्ध झालं असं फोडाफोडीचं, तिकडे इकडे येतात, इकडे तिकडे जातात। आता निवडणूक म्हणल्यानंतर ह्या गोष्टी होतात, पण मला वाटतं असं काही फार काही हे झालेलं नाही किंवा फोडाफोडीचं राजकारण काही झालेलं नाही आणि ते होणार नाही। असं शब्द दोन्ही नेत्यांमध्ये झालाय। मला काय म्हणून शब्द देण्याचं काही काम नाही, त्यांना ते आपापल्या पद्धतीनं काम पक्षाचं करतो, पण असं काही होणार नाही किंवा शिवसेना भाजप